आम्हाला जो गिफ्ट दिलेला आहे, ठाकरे बंधूंनी जे आम्हाला गिफ्ट दिलेलं, ज्याची आतुरतेने आम्ही वाट बघत होतो आमच्यासाठी, दिवाळी, दसरा, पाडवा, आजच्या दिवशी ही सोनेरी पहाट आम्हाला आज बघायला मिळाले आणि नवचैतन्य मराठी माणसासाठी, मराठी जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या पुढच्या युगासाठी म्हणून आजचा हा सोनेरी पहाट आहे असं मला वाटतं. भाजपसारखी इतकी मोठी शक्ती आहे, काय आव्हानं असणार आहेत? कारण एकीकडे शिंदे, एकीकडे अजित पवार, भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या शक्तीसमोर ठाकरे बंधूंची कशी रणनीती असणार आहे मुंबई महानगरपालिका? भाजपसारखी महाशक्ती नाही, त्यांच्याबरोबर ईडी आहे, त्यांच्याकडे CBI आहे, त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे. याला जर तुम्ही शक्ती म्हणत असाल तर घाबरून एक टोळी, जसं ठाकरे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने पळवापळवीचं जे राजकारण चालू आहे त्याचा आता जनतेला वीट आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून, मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसांच्या अस्मितेसाठी ही अस्तित्वाची लढाई, या मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई. जर आज मराठी माणूस जर एकत्र नाही आला तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला याचं उत्तर नक्कीच द्यावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन वळण ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे आज महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिका आहेत, काय मुंबई महानगरपालिकेसाठी वचननामा असणार आहे, जाहीरनामा असणार आहे, काय जनतेसमोर आपण मांडणार आहोत? मला असं वाटतं याबद्दल ठाकरे बंधूंनी नक्कीच ठरवलं असेल, पण महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा ओळखून मुंबई महानगरपालिकेवर इतक्या वर्षापासून, 30-35 वर्षापासून जे भगवमय वातावरण आहे, कुठेतरी गढूळ करण्याचा प्रकार गेल्या इत्यादी वर्षापासून झाला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी पूर्णपणे रिकामी करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं, ब्युटिफिकेशनच्या नावाने जो भ्रष्टाचार झाला, त्याचा उत्तर या मराठी माणसांना, सर्वसामान्य जनतेला, या प्रस्थापितांना द्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की या मतपेटीमधनं मराठी माणूस जागृत राहून, जीवाचं रान करून मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो ठाकरे बंधूंचा होईल. सर, नेहमीच आपल्याबद्दल ऐकलं जातं, आपला जनता दरबार आहे, जनतेला न्याय मिळतो. आत्ता काही निवडणुका झाल्या, त्यातून नगराध्यक्ष थेट शिंदेंच्या बाजूने पाहायला मिळालेत. म्हणजे आपल्या पक्षातून लढले होते आणि शिंदेंच्या बाजूने गेले. एक वेळ असा होता, इतिहास होता की भीती असायची शिवसैनिकांची की आपण पक्ष सोडला तर पुढे काय. मात्र आता ह्या अशा पक्ष सोडणाऱ्यांवरती शिवसेना, ठाकरे गट कसं उत्तर देईल? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. त्यांना स्वतःला, प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण निवडणुका येतात जातात, पण आपण मराठी जनतेसाठी ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. धन्यवाद. नक्कीच नितीन नांदगावकर सर यांनी जे आहे ते आपलं मत